बोल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। ऐसे मीची होनी पांडवा, करती माझी सेवा, परी नवलावो तो सांगावा असे ऐके। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये, ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा। प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा 9व्या अध्यायामध्ये महात्म्यांचं वर्णन करतात। महात्मे जे असतात ते कसे असतात, त्यांच्या अंतर्लक्षणं महात्म्यांची काय असतात हे भगवान परमात्मा सांगतात। महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्ते न्यन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्। जाणून माझी भक्ती ते करतात। भक्ती करतात कशा पद्धतीने जाणतात याचा सगळा विचार आपण सांगितला। अज्ञानाने भक्ती करणारी लोक जगामध्ये भरपूर आहेत। अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाचे चित्ती बोधकायचा। कशी तरी देवाची भक्ती करायची, देवाला सुद्धा कसं तरी मानायचं, काहीतरी मानायचं, कल्पनेतला देव तयार करायचा आणि त्याच्यानुसार भक्ती करायची। त्यामुळे त्यांना भक्तीचं फल मिळत नाही। भागवतामध्ये भक्ती रडते। का रडते तर त्या भक्तीला विचारलं तो का रडते, त्या भक्तीने सांगितलं माझी 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य, म्हातारी झालेली आहेत। आणि मुलं म्हातारी असतील तर मग आईला आनंद वाटत नाही। तसं भक्ती जी आहे तिची 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य, म्हणजे भक्ती करत असताना पहिल्यांदा ज्ञान पाहिजे। जे आपण भगवंताचं भजन करतो त्या भगवंताचं नेमकं स्वरूप काय आहे, कुठे राहतो तो भगवान परमात्मा, एकदेशी आहे का व्यापक आहे, असं भगवंताचं ज्ञान पाहिजे। आणि नंतर वैराग्य पाहिजे। पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते। म्हणून ज्ञानयुक्त भक्ती भगवंताला आवडते। भगवान परमात्मा म्हणतात माझे हे जे महात्मा आहेत ऐसे मीच होऊनी पांडवा, ते मीच झाले आणि मग करती माझी सेवा। भगवंताची सेवा ते करतात, भजन ते करतात, पण भगवत स्वरूप होऊन भगवंताची सेवा ते करतात। कारण भगवंताची भक्ती करायची असेल तर काल आपण विचार पाहून आलो, तैसा माझी या भजना उचित तोची अर्जुना। नाही, माझ्या भजनाकरता उचित तोच आहे। गगन जैसे आलिंगना गगनाच्या, ज्याप्रमाणे आकाशाला आलिंगन द्यायचं तर आकाशच पाहिजे, तसं माझ्या भजनाकरता उचित तोच आहे। कोण? जो मत्स्वरूप झालेला आहे, परमात्मा स्वरूप झालेला आहे। परमात्मा स्वरूप झालाच नाही आणि परमात्म्याचा आनंद त्या ठिकाणी सांगतो किंवा भक्ती करतो, हे शक्य होत नाही। ठीक आहे, परमात्मा स्वरूपता प्राप्त होईपर्यंत साधन भक्ती आपल्याला करता येते, पण भक्तीचा जो आनंद आहे तो परमात्मा स्वरूप झाल्यानंतर, परमात्मा स्वरूपाला यथार्थ जाणल्यानंतर, अगा राजन्यत्व नव्हता अंगी रावो रायपण काय भोगी काल आपण ओवी म्हणून आलो। म्हणून हे जे साधू संत असतात ते पहिल्यांदा परमात्मा स्वरूप होतात। ऐशे मीची होऊनी पांडवा, हे पांडवा, अशा प्रकारे जे भक्त आहेत ते मीच झाले। ऐशे शब्दाचा अन्वय आपल्याला मागच्या ओवीसाठी सांगावा लागतो। मागच्या ओवीमध्ये जे सांगितलं आहे, मग वाढतेने प्रेमे माते भजती जे महात्मे परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही। त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम वाढलं आहे, कारण आपला जो आत्मा आहे तोच परमानंद स्वरूप आहे। यम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः,
प्रियाची परमसीमा तो माऊली भेटी आत्मा म्हटले. परमात्मा हाच परमप्रेमास्पद आहे आणि तोच परमात्मा सगुण रूपाने प्रगट झालेला आहे. म्हणून त्या परमात्म्याच्या विषयी अतिशय प्रेम. सातू अस्मिन परम प्रेम रूपा, भक्तीची व्याख्या नारद महर्षींनी केली. परमात्म्यासंबंधी परमप्रेम त्यांना निर्माण होतं. मग वाढतेनी प्रेम आहे, त्यांचं ते प्रेम वाढत चालतं. हां, कालच होई आपण म्हणून आलो, अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते असं म्हटलेलं आहे. प्रेमाचं भरतं वाढलं, उतार घेत नाही, ते चढत राहतं. म्हणून अशा प्रकारे पुढे इतकी वाढती ती भक्ती की परमात्मा स्वरूप ते झालेले असतात. अवसरी पुढे पुढे रेगो लागे हे घडे प्रेम ऐशे. आवडीची व्याख्या सांगितली, प्रेमाची व्याख्या सांगितली. आणि त्यांचं प्रेम इतकं वाढतं की ते परमात्मा स्वरूप होतात. ऐशे मीच होऊनी पांडवा, परमात्मा स्वरूप होतात. तैसे रूप होऊनी माझे माते क्रियाविन तो भजे. परमात्मा स्वरूप झाले. पुढे काय? हां, किंवा क्रिया जात मी झालेपणे घडे काहीच न करणे तयाची नाव पूजने खुनेचे माझे. अनेक ठिकाणी ज्ञानोबाने हा विषय मांडला आहे. तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जप माझा, तयाची तो असे तेची कपी ध्वजा समाधी माझी. परमात्मा स्वरूप एकदा तो झाला की तो जे जे काही करतोय वास्तविक पाहता ती पूजाच आहे. अखंड त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपामध्ये तो राहतो. पण हां, तो चाले ते, तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, आदवया मज गमन, तो चाले ते असं म्हटलं आहे. म्हणजे अशा प्रकारे परमात्मा स्वरूप ते झालेले असतात. ऐशे मीच होनी पांडवा. मीची शब्दाचा अर्थ काय करायचा? मीच झालेले आहेत म्हणजे परमात्मा स्वरूप झाले. परमात्मा स्वरूप झाले म्हणजे कृष्ण झाले का? ईश्वर स्वरूप नाही झाले, ते परमात्मा स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप झालेले आहेत. जीव हा ब्रह्म होऊ शकतो, ईश्वर होऊ शकत नाही. मीची शब्दाने इथे परमात्म्याला आपलं व्यापक स्वरूप सांगायचं आहे, जे जीवाचं मूळ स्वरूप आहे. म्हणून ऐशे मीची होनी पांडवा, ते आता मत्स्वरूप झाले. आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीचे अंतरे वाचून आतवट वस्तू विचारे मी तेची ते. त्याच्यात आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा आता भेद राहिला नाही. शरीराची उपाधी त्यांची आहे, माझी शरीराची उपाधी आहे. मी कृष्ण आहे, तो अर्जुन आहे. पण असं असलं तरी तात्विक दृष्टीने जर पाहिलं, विचाराच्या दृष्टीने जर पाहिलं तर अर्जुन परमात्मा स्वरूप आहे असा त्याचा निश्चय झालेला आहे. हां, म्हणून ऐसे मीच होनी पांडवा. पण जरी परमात्मा स्वरूपता प्राप्त झाली तरीसुद्धा, इति कर्तव्यता जीवनातली प्राप्त झाली तरीसुद्धा संत जे असतात ते परत भगवंताचं भजन करतात, भक्ती करतात, सेवा करतात. त्याला कारण काय काय ते आपण काल पाहिलं. त्यांचे पूर्वजन्मीचे संस्कार, पूर्व आश्रमीचे संस्कार, पूर्वीचे सगळे भक्तीचे संस्कार, ते त्याच्यामुळं ती सेवा करतात. सगळ्या लोकांना भक्ती कशी करावी हे कळावं याच्याकरता ती सेवा करतात, भक्ती करतात. आणि महत्त्वाची गोष्ट, त्यांना भक्ती केल्याशिवाय, सेवा केल्याशिवाय करमत नाही, म्हणून भक्ती करतात. आता भक्ती परमात्मा स्वरूप झाल्यानंतर सुद्धा होते. आपण काल विस्ताराने त्याचं चिंतन केलं. ज्ञानोबाराय म्हणतात, कैवल्याही चढावा करीत विषय सेवा, झाला भृत्य भज्य कालवा भक्तीच्या घरी. अमृतानुभवामध्ये ऐशाई स्वामी भृत्य संबंधा, लागी उठली श्रद्धा, ते देवोची नुसधा कामविजय. म्हणजे परमात्मा स्वरूप झालं तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये मी भक्त तू देव ऐसे करी अशी आवड निर्माण होते. आणि त्या आवडीमुळे परत भगवंताची ते भक्ती करतात. करती माझी सेवा, माझी ते सेवा करतात. आपणची दोही वागी वाटोनी अंगे सेवके बाणी. सेवा करतात म्हणजे नेमकं काय करतात? परमात्म्याची सेवा कशाला म्हणायचं? सेवा कायिक करता येते, वाचिक करता येते, मानसिक करता येते. सेवा शब्दाचा अर्थ आहे
स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. परमात्म्याला जे आवडतं ते करणं म्हणजे परमात्म्याची सेवा आहे. परमात्म्याची अनेक प्रकारांनी सेवा करता येते. कायिक सेवा आहे. कायिक सेवेमध्ये परमात्म्याचं पूजन असेल, अर्चन असेल, वारी असेल, हे सगळं कायिक सेवेमध्ये येतं. ते भक्त माझी वारी करतात. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेनगडी. माझ्या मंदिरामध्ये येऊन सेवा करणं, दर्शन करणं, नमस्कार करणं ही सगळी सेवाच आहे. अशा प्रकारे कायिक सेवा आहे. वाचिक सेवा म्हणजे सतत परमात्म्याचं चिंतन वाणीने करणं. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझे आत्मचर्चा विशद उदंड गाती पुढे ज्ञानोबारांनी लिहिलं आहे. वाचिक सेवा करतात. मानसिक मनाने सतत माझं ध्यान करतात, सतत माझी सेवा करतात. मीची डोळा देखिला जिही मीची कानी ऐकिला, मीची मनी भाविला वाणीला वाचा. सर्वांगी सर्वा ठाई मीची नमस्कारिला जिही. हां, सगळं दान पुण्य सगळं यत करोशी यदस्नाशी यज्जोशी ददाशी यत यत तपस्यशी कौंतेय तत् कुरुषो मदर्पणम. त्यांचं सगळं जे काय आहे ते करतात, पण करत असताना हे देवाची सेवा आहे असं म्हणून करतात. आपल्या वाट्याला आलेलं कर्मही ते करतात, पण कर्म करत असताना ही देवाची सेवा आहे असं म्हणून करतात. सर्व व्यापार करताना, व्यवहार करताना, कुटुंबाचं संरक्षण करताना हे सगळं देवा करता आहे, हे देवाचं आहे असं भावनेने करणं म्हणजे सेवा आहे. स्वभावे भावना करुणी करावे माझी या मोहरा, अशा पद्धतीने त्यांची सेवा सुरू असते. म्हणून ऐसे मीची होनी पांडवा करती माझी सेवा, परी नवलावो तो सांगावा असे एक ह्या सेवेमध्ये सुद्धा एक नवल आहे, आश्चर्य आहे. अशी त्यांची सेवा असते, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वैत नसतं. ऐक्याचे मुद्दल न ढळे. काय भेद तव तव दून अभेद असे असं म्हटलेलं आहे. द्वैतदशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण भेद तव तव दून अभेद असे. त्यांच्या जीवनात जेवढा भेद असेल तेवढा अभेद वाढत राहतो. जरी भक्ती करत असले तरी सुद्धा त्यांच्या जीवनात कधी भेद निर्माण होत नाही. म्हणून हे नवल आहे. भक्ती चालू आहे, सेवा चालू आहे, पण अभेद निश्चय जसाच्या तसाच आहे. आणखीन कशा प्रकारे सेवा ते करतात, काय काय माझी सेवा करतात, हे भगवान परमात्मा पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. हो, सेवा काय काय करतात, सेवा कशी करतात, त्या सेवेचा प्रकार कोणता आहे तो पुढच्या श्लोकात सांगितला आहे. हां, संसार सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवान परमात्मा म्हणतात माझी सेवा ते कशा पद्धतीने करतात, त्या सेवेचा काय परिणाम होतो. सततम कीर्तयंतो माम, माम सततम कीर्तयंताः. भगवान परमात्मा म्हणतात यतंताः च दृढव्रताः माम नमस्यंताः भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सेवा सांगताना कशा पद्धतीने भक्त सेवा करतात, कोणती सेवा करतात ते सांगताना भगवान परमात्मा म्हणतात माम सततम कीर्तयंताः. सतत माझं ते कीर्तन करतात. कीर्तन भक्तीचं इथे महत्त्व भगवंतांनी सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये सर्वात महत्त्वाची भक्ती जर कोणती असेल तर ती कीर्तन भक्ती आहे. कृतयुगी शमदमादी साधन किंवा कृतेय ध्यायते विष्णुम त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलव तत् हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये शमदमादी साधन होतं, द्वापरामध्ये आगमोक्त पूजा अर्चा, त्रेतायुगामध्ये त्या ठिकाणी यज्ञ यागादिकांनी भगवंताची अर्चा केली जात होती, प्राप्ती केली जात होती. कलियुगामध्ये ही सगळी साधनं, ही अवघीच साधने कली लाजविली कीर्तने म्हटलेले आहे. कलियुगामध्ये ही सगळी साधनं आपल्याकडून यथासांग घडतील की नाही सांगता येत नाही. ध्यान नावाचं साधन आपल्याकडून कलियुगामध्ये घडणार नाही, कारण अंतःकरण अशुद्ध आहे. ध्यानाकरता अंतःकरण शुद्ध लागतं, स्थिर लागतं.
पूजा अर्चा नावाचं साधन कलियुगामध्ये आपल्याकडून आपण करतो, पण घडेल की नाही सांगता येत नाही. कारण यथा देहे तथा देवे, जसे देहाचे उपचार करावे तसे पूजेमध्ये देवाचे उपचार घडावे लागतात, तर ती देवाला पूजा प्राप्त होते. आणि अशी पूजा अर्चा करणं सर्वसामान्याला शक्य होत नाही. आपण पूजा करतो, आपल्या पद्धतीने करतो, पण शास्त्राने जी सांगितली तशी पूजा घडत नाही. यज्ञ यागादीसुद्धा आता या कलियुगामध्ये शक्य नाहीत, करावेत ज्याला शक्य असेल त्याने, परंतु सगळ्यांना घडत नाही. आणि म्हणून सोपं साधन कलियुगामध्ये सांगितलं, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आणि तेच संत करतात. सततम कीर्तयंतो माम, भगवान परमात्मा म्हणतात हे सगळे जे भक्त आहेत ते सगळे माझं कीर्तन करतात. कीर्तन शब्दाचा अर्थ आहे, कीर्त धातू आहे व्यक्तायाम वाचे, म्हणजे मोठ्याने बोलणे. किंवा संकीर्तन शब्दाचा अर्थ आहे सम शब्दने, चांगलं बोलणं. जगामध्ये चांगलं जर काय असेल तर ते भगवंताचं नाव आहे, भगवंताचं चरित्र आहे. म्हणून भगवंताचं चरित्र इतरांना सांगणं, भगवंताचं चरित्र ऐकणं, याला कीर्तन असं म्हटलं आहे. कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच, पुढे 10व्या अध्यायात भगवान सांगणार आहेत. कीर्तनामध्ये अनेक प्रकारचे कीर्तन आहेत. भगवंताचं नामस्मरण उच्चारणं हेही कीर्तन आहे. भगवंताच्या गुणांचं वर्णन करणं कीर्तन आहे. भगवंताचं लीला चरित्र सांगणं हे कीर्तन आहे. आणि भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करणं हे सुद्धा कीर्तन आहे. ही सगळीच कीर्तनं महत्त्वाची आहेत. कीर्तन हे देवाला खूप आवडतं. कीर्तनाची आवडी देवा, किंवा कीर्तन चांग, हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण, असं म्हटलेलं आहे. कोठे नका पाहो करा हरिकथा, तेथे आवचिता सापडेल. भगवान परमात्म्याला पाहायचं असेल, भगवान स्वतःच आपला पत्ता सांगतात. मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. कीर्तन देवाला आवडतं. कीर्तन आपलं चित्त शुद्ध करतं. कीर्तन देवाच्याने आपली भेट घडवून देतं. परी तयापासे पांडवा मी हारपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करती माझा. कीर्तन पढिये गोविंदा, या लागी सन्मानी नारदा. असे कीर्तनाचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. कीर्तन खूप श्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे कलियुगामध्ये. देवाची आवडती भक्ती आहे. कीर्तनामध्ये जेव्हा देवाचं नाव उच्चारलं जातं, देवाला हाका मारल्या जातात, तेव्हा देव त्या नामाने ओढ येतो. कारण शब्दामध्ये फार मोठी शक्ती असते. जसं एखादा झोपलेला मनुष्य असतो, त्याचं नाव उच्चारल्यानंतर तो जागा होतो, त्याप्रमाणे भगवान परमात्मासुद्धा त्याचं नाव उच्चारल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ओढ दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे जे भक्त असतात, महात्मे असतात, सततम कीर्तयंतो माम, सतत त्या ठिकाणी कीर्तन करतात. सतत भगवंताचं नामस्मरण असेल, गुणकीर्तन असेल, रूपकीर्तन असेल, लीला कीर्तन असेल, हे सगळं कीर्तन, स्वरूप कीर्तन असेल, हे सगळं भक्त करतात. वाणीने त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा उच्चार, गुणाचा उच्चार, चरित्राचा उच्चार करतात. तारू भवसागरीचे दीन आणि दुर्बळ अशी सुखराशी हरिकथा. तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी असं म्हटलेले. म्हणून हे कीर्तन फार महत्त्वाचं आहे. कारण इतर बडबड करण्यापेक्षा, इतर बडबड ऐकली, इतर बडबड केली तर माणसाचं मन दूषित होतं, तो देवापासून दूर होतो. म्हणून भक्त जे असतात ते आपला वेळ असा फुकट घालवत नाहीत. भक्त सतत भगवंताचं नामस्मरण करतात, भक्त सतत भगवंताचं चिंतन करतात. सततम शब्द वापरला आहे. सततम कीर्तयंतो माम, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान असं म्हटले. म्हणून भक्त जे असतात ते सतत भगवंताचं नामस्मरण करतात. जागृतीमध्ये नामस्मरण चालूच आहे, स्वप्नामध्ये सुद्धा त्यांचं नामस्मरण चालू आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्रात आपण पाहतो, काशीवरून एक मनुष्य
महाराजांना भेटण्याकरता म्हणून आला. आणि महाराज सकाळचे बहिर्दशेला गेलेले होते, शौचविधीला गेलेले होते. येताना पाहिलं तर महाराज बाहेरून येतात आणि रामकृष्ण हरी भजन सुरू आहे. म्हटले महाराज तुम्हाला एवढं कळत नाही, आपण बहिर्दिशेला गेल्यानंतर अशोच अवस्थेमध्ये असताना देवाचं पवित्र नाव घेऊ नये. महाराज म्हटले माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलास. किंबहुना महाराज रात्री झोपले आणि झोपल्यानंतर सुद्धा आवाज चालू येत होता. रामकृष्ण हरी जप सुरू होता. सततम कीर्तयंतो माम. त्यांच्या कीर्तनामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड होत नाही. अनेक दुसरे मज नाही आता पासून या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे असं म्हटलेलं आहे. गोविंदा म्हणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे करतात. सततम कीर्तयंतो माम. आचार्यांनी कीर्तयंता शब्दाचा अर्थ करताना भगवंतम ब्रह्मस्वरूपम माम कीर्तयंता असं म्हटलेलं आहे. म्हणजे परमात्मा स्वरूप जे ब्रह्मस्वरूप आहे त्या ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करतात असं लिहिलं आहे. मधुसूदन सरस्वतींनी कीर्तयंता शब्दाचा अर्थ लिहित असताना श्रीगुरूंच्या जवळ जाऊन वेदांताचं चिंतन करतात असा अर्थ लिहिलेला आहे. आणि इतर वेळेसमध्ये परमात्म्याच्या नावाचा ओंकाराचा वगैरे जप करतात असा अर्थ लिहिलेला आहे. कीर्तयंता शब्दाचा अर्थ स्वरूप कीर्तनसुद्धा आपल्याला करता येतो. परमात्मा सच्चिद आनंद रूप आहे, परमात्मा नित्य आहे, परमात्मा ब्रह्मस्वरूप आहे, व्यापक आहे, असंही चिंतन हे भक्त करतात. परमात्म्याचं चिंतन ते सतत करतात. सततम कीर्तयंतो माम. कीर्तन त्या ठिकाणी सतत करतात. आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांचं कीर्तन सुरू असतं. आणि त्या कीर्तनाचा परिणाम नारद महर्षींनी सांगितला. स कीर्त्यमाना शीघ्रम एव आविर्भवती. कीर्तन केल्यानंतर तो भगवान परमात्मा शीघ्र आविर्भूत होतो, आपल्याला दर्शन देतो. म्हणून असं सतत कीर्तन ते त्या ठिकाणी करतात. पुढे भगवान परमात्मा सांगतात सततम कीर्तयंतो माम. पुढे यतंत हा शब्द वापरला आहे. यतंत म्हणजे ते प्रयत्नसुद्धा करतात. कीर्तन करत असताना काही प्रतिबंध निर्माण होऊ शकतात. ते प्रतिबंध निर्माण झाल्यानंतर ते दूर करण्याकरता प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नपूर्वक परत कीर्तन करावं लागतं. चिंतन करता करता नामस्मरण करता करता ते बंद होऊन जातं. काहीतरी विघ्न निर्माण होतं, कोणीतरी येतं, काहीतरी मध्ये बोलतं, इकडं लक्ष जातं, तिकडं लक्ष जातं, काम क्रोधादी विकार निर्माण होतात, कीर्तन बंद पडतं. तेव्हा यांना त्या ठिकाणी दूर करण्याकरता माणसाला प्रयत्न करावे लागतात. मग पुढचा शब्द वापरला यतंतः. सततम यतंतः. सतत हे प्रयत्नशील असतात. कारण इंद्रियांना विषयापासून आवरायचं असेल तर प्रयत्न करावे लागतात. तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साहती असं म्हटलंय. म्हणून हे जे भक्त असतात ते सतत प्रयत्न करत असतात. यतंतः म्हटलेलं आहे म्हणजे त्याच्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. काम क्रोधादी विकारांना ते दूर करण्याचा प्रयत्न करतात. किंवा श्रवण केलं आहे पण श्रवण केल्यानंतर लगेच साक्षात्कार होतो का? होत नाही. त्यासाठी परत मनन करतात, निधिध्यासन करतात, तत्वम पदार्थ शोधन करतात. असंभावनादी दोष आहेत ते दूर करत असतात. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. परमात्म्याचं सगुण दर्शन असेल किंवा निर्गुण दर्शन असेल, नुसतं ऐकून भक्ती करून त्या ठिकाणी त्याच्यासाठी खूप आटोकाट प्रयत्न करावे लागतात. परमात्म्याची प्राप्ती होण्याकरता प्रयत्न खूप करावे लागतात. अनेक प्रकारचे प्रयत्न आहेत, अनेक प्रकारच्या भक्ती कराव्या लागतात. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. म्हणून त्याच्यामध्ये प्रयत्न करतात. यतंत हा शब्दाचा अर्थ ते प्रयत्न करतात. किंवा आपल्या जीवनामध्ये यमनियमादी जी काही साधनं आहेत त्याचा अवलंबन करतात. कारण ज्ञानोबारायांनी अर्थ योग असा केलेला आहे. यतंत हा शब्दाचा अर्थ
यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान धारणा आणि समाधी. काय कीर्तन करतोय, पण कीर्तन करत असताना जर यम नियम नसतील तर ते कीर्तन भगवंतापर्यंत आपल्याला घेऊन जाणार नाही. इंद्रियाशी नियम नाही मुखी राम आसोनी काय असं म्हटलं. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. म्हणून भजन करत असताना त्या ठिकाणी शमदमादी साधनं पाहिजेत. दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह असला पाहिजे जीवनामध्ये. शम म्हणजे मनाचा निग्रहसुद्धा असला पाहिजे. आणि मनाचा निग्रह करायचा, इंद्रियाचा निग्रह करायचा तर याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. म्हणून यतंत हा शब्द वापरला आहे. प्रयत्नपूर्वक हो इंद्रियांना ते त्या ठिकाणी आणतात. ज्ञानोबारायांनी सगळं वर्णन केलं आहे. इंद्रियांना त्या ठिकाणी बाहेर जाऊ देत नाहीत. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी हे वर्णन आलेलं आहे. इंद्रियांची सगळी द्वारं बंद करतात आणि सगळ्या इंद्रियांना अंतर्मुख करतात, परमात्म्याकडे लावतात. डोळा म्हटलं की पाहणार, डोळ्याला ते परमात्म्याकडे लावतात. तुम्ही गाई कारे कान माझ्या विठोबाचे गुण. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. मना तेथे धाव घेई राहा विठोबाचे पायी. अशा प्रकारे प्रयत्नपूर्वक ते इतर विषयाकडून इंद्रियांना आणतात आणि परमात्म्याकडे लावतात. म्हणून यतंत हा शब्द वापरला. प्रयत्नपूर्वक त्या ठिकाणी भगवंताकडे ते मनाला लावतात. पुढे भगवान परमात्मा म्हणतात सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः. प्रयत्न तरी ते करतातच करतात आणि याच्याकरता अनेक प्रकारची व्रतं करतात आणि त्या व्रतावर ते दृढ राहतात. परमात्मा प्राप्तीकरता, इंद्रियांच्या शुद्धीकरता शास्त्राने अनेक प्रकारची व्रतं सांगितलेली आहेत. योगसूत्रामध्ये ही जी योग व्रतं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांना यम असं म्हटलेलं आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान यांना नियम असं म्हटलेलं आहे. यम नियम जीवनामध्ये पाहिजेत. तर हे जे भक्त असतात यांच्या जीवनामध्ये ही सगळी व्रतं असतात. अहिंसा नावाचं व्रत आहे. त्यांच्या जीवनामध्ये कधी तुम्हाला हिंसा दिसणार नाही. कारण अहिंसा जर नसेल तर मन स्थिर होत नाही. एखाद्या माणसाने जर हिंसा केलेली असेल तर त्याचं देवाकडे मन लागणार नाही. कारण हिंसेमुळे मन चंचल होतं. एखादा मनुष्य जर खोटं बोलत असेल सारखा, खरं बोलणं हे सुद्धा व्रत आहे. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी म्हटले. एखादा सारखाच खोटं बोलत असेल तर त्याचं मन देवाकडे लागणं शक्य नाही. म्हणून हे सत्य बोलणं हे व्रत सांगितलं. दुःखी अनेकाच्या दुःखे म्हणून अहिंसा, सत्य, त्यानंतर आस्तेय. आस्तेय म्हणजे चोरी न करणं. कुठल्याही प्रकारची कसली चोरी न करणे, मनाने का वाचेने कुठली गोष्ट चोरून न ठेवणे. कारण स्थेय जर जीवनामध्ये असेल, चोरीची जर माणसाची भूमिका असेल तर त्याला देवाची प्राप्ती कधी होणार नाही. त्याचं मन कधी स्थिर होणार नाही. कारण आपण चोरी केलेली आहे त्याला सारखं मनामध्ये खात असतं. त्याने त्याचं मन अशुद्ध होत असतं. म्हणून आस्तेय सांगितलं. ब्रह्मचर्य नावाचं एक व्रत सांगितलेलं आहे. ज्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याच्याकरता ब्रह्मचर्य नावाचं व्रत सांगितलेलं आहे. ग्रहस्थी असेल त्याच्याकरता सुद्धा काही नियम सांगितलेले आहेत. ज्या दिवशी आपलं व्रत असेल त्या दिवशी त्याला ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. एकादशी असेल, सोमवार असेल तर ब्रह्मचर्य नावाचं व्रत आहे. सत्येन लभसा ह्यशा आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येन नित्यम असं म्हटलेलं. ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरती असं म्हटलेले. म्हणून हे एक महान व्रत आहे. ह्या सगळी व्रत आहेत. आणि अपरिग्रह नावाचं एक व्रत आहे. म्हणजे जास्तीत जास्त कमीत कमी परिग्रह आपल्याकडे ठेवायचा. ज्याला देवाचं चिंतन करायचं असेल. कारण परिग्रहो ही दुःखाय. भागवतामध्ये त्या दत्तात्रय महाराजांनी टिटवी नावाचा किंवा कुरर नावाचा पक्षी आहे त्याला गुरु केला आहे. कुरर नावाचा एक पक्षी होता. त्याला कुठंतरी मांसाचा तुकडा सापडला. त्याने तो धरल्याबरोबर अनेक प्रकारचे त्याचे भाऊबंद जमा झाले आणि त्याला मारू लागले.
तो म्हटलं आतापर्यंत सगळे भावबंद व्यवस्थित वागत होते, आताच मला का मारायला लागले? त्याच्या लक्षात आलं, जेव्हापासून मी हा तुकडा धरला आहे तेव्हापासून हे सगळे माझ्या मागं लागले. त्यांनी तो तुकडा फेकून दिला. फेकून दिल्यानंतर सगळे त्या तुकड्याकडे गेले, हा मात्र निवांत राहिला. जेवढा मनुष्याकडे जास्त परिग्रह असेल तेवढा त्याच्या दुःखाला कारणीभूत होतो. म्हणून अपरिग्रह नावाचं व्रत आहे. ही सगळी व्रतं जी आहेत ह्याचं आचरण त्या ठिकाणी दृढ व्रता शब्द वापरला आहे. व्रताच्या ठिकाणी दृढ राहतात. म्हणजे योगाचं साधन असेल तर ही व्रतं आहेत, ज्ञानाचं साधन असेल तर ही व्रतच आहेत, भक्तीचं साधन करत असेल तर भक्तीमध्ये काही व्रत आहेत. एकादशी नावाचं व्रत आहे, खूप मोठं महत्त्व सांगितलं त्या व्रताचं. एकादशी नव्हे व्रत जाना वैकुंठीचा महापंत म्हटलेलं. ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती जन, गाते हैकती हरिकीर्तन ते समान विष्णूशी असं म्हटले. हो, तुकाराम महाराज म्हणतात 15 दिवसा एक एकादशी कार्य न करीशी व्रत सार. या सगळ्या व्रताचं सार जर व्रत कोणतं असेल तर एकादशी आहे. एकादशी ज्याला व्यवस्थित घडली, जशी सांगितली तशी, त्याला दुसरं कुठलंच व्रत करायची गरज नाही. परमात्मा त्याच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून काही जे भक्त असतात, अशी जी व्रतं असतात त्या व्रताच्या ठिकाणी दृढ असतात. कुठला जरी प्रसंग आला त्यांचं व्रत कधी मोडत नाही, त्याचं व्रत कधी खंडित होत नाही. असे काही महात्मे आजही आपण पाहतो, एकादशीच्या दिवशी ते पाणीसुद्धा पित नाही. त्यांचं व्रत कधीच खंडित होत नाही, कारण त्याच्यामुळे अंतःकरणामध्ये सहन करण्याची शक्ती वाढते. परमात्म्याची कृपा आपल्यावर होते. आपली दृढता परमात्मासुद्धा पाहत असतो. आणि म्हणून एकादशी असेल, सोमवार असेल किंवा आणखीन काही व्रतं वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेली आहेत. आपल्याकडे रामनवमीचंही व्रत आहे, जन्माष्टमीचंही व्रत आहे, नरसिंह जयंतीचं, वामन जयंतीचं व्रत आहे. तेव्हा ही सगळी व्रतं आहेत. किंवा वारी हे करणं हे एक व्रत आहे. देह जावो अथवा रावो पांडुरंगी दृढ भावो. भक्त जे असतात ते अशा प्रकारे व्रताच्या ठिकाणी दृढ असतात. त्यांच्या व्रतामध्ये कुठल्याही प्रकारचा जरी प्रसंग आला तरी त्या व्रतापासून ते ढळत नाहीत. भानुदास महाराजांच्या जीवनामध्ये आलेला प्रसंग आपण नेहमी ऐकतो. भानुदास महाराजांनी त्या कुठला राजा, आनागोंदेचा राजा, पांडुरंगाची मूर्ती पंढरपूरवरून घेऊन तो त्या नगरामध्ये गेला, विजयनगरला घेऊन गेला. सगळे वारकरी पंढरपूरला गेले आषाढीला, तर पांडुरंग नाही. दर्शन देवाचं झालं नाही तर समाधान वाटत नाही. आता देवाला तिकडून कोण आणणार? भानुदास महाराज आणण्याकरता गेले. एकनाथ महाराजांच्या वंशामध्ये पूर्वी होऊन गेलेले भानुदास महाराज, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. गेल्यानंतर भगवान परमात्म्याच्या दर्शनाला तिथे त्या विजयनगरमध्ये गेले. रात्रीचेच गेले, दरवाजे उघडले. ते गेल्यावर आपोआप देवालाही आनंद झाला, आज आपला भक्त, वारकरी भक्त या ठिकाणी मला भेटायला आला. देवाने आपला नवरत्नाचा हार पण त्यांच्या गळ्यात घातला. आणि मग त्या ठिकाणी स्नान करण्याकरता सकाळी ते गेले. पुजारी आल्यानंतर पाहिले नवरत्नाचा हार नाही. चोरी झाली. चोर आजूबाजूला कुठेतरी असेल. राजाचे सेवक जाऊन पाहतायत तर भानुदास महाराज स्नान करून बसलेले, त्यांच्या गळ्यात नवरत्नाचा हार दिसला. जो चोर सापडलेला आहे त्याला 16वर दे असं म्हटलं. भानुदास महाराज डगमगले नाही. त्यांचा देवावर दृढ व्रत हा कशाकरता म्हणतोय, जर हे आकाश वर पडे पाहो, ब्रह्मगोळ भंगा जावो, वडवानळ त्रिभुवन खाओ परी, तरी मी तुझीच वास पायेगा विठोबा, न करी अनिकाचा पांगिला. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढ व्रता म्हटलंय. आपल्या व्रताच्या ठिकाणी ते इतके दृढ असतात की त्यांच्या व्रतामध्ये कोणीही जरी भंग करण्याचा प्रयत्न केला तरी ते भंग होत नाहीत. म्हणून दृढ व्रत असं म्हटलेलं आहे. आणखीन काय करतात? दृढ व्रत ते करतातच. ह्याच्यामध्ये कायिक सेवा, आपली वाचिक सेवा सांगितली कीर्तयंतामध्ये. त्याच्यानंतर दृढ व्रता ते असतात, याच्यामध्ये मानसिक सेवा सांगितलेली आहे. आणि आता कायिक सेवासुद्धा त्यांच्या जीवनामध्ये असते. नमस्यंता हे पद आहे, म्हणजे ते नमस्कार करतात. सततम कीर्तयंतो माम
यतंतश्च दृढव्रता नमश्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. माझी सेवा करतात. काय काय सेवेमध्ये करतात? काही सेवा ते करत असताना मला नमस्कार करतात. नमश्यंता हे पद वापरलेलं आहे. नमस्कार ही एक स्वतंत्र भक्ती आहे. भगवंताला नमस्कार करणं, भगवंताला ते सतत नमस्कार करत असतात. देवाला, संतांना, मोठ्याला नमस्कार करण्याचे खूप फायदे सांगितलेले आहेत. असं म्हटलेलं आहे, अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. एकोपि कृष्णस्य कृतो प्रणामो दशाश्वमेधाव भृतेन तुल्या. देवाला एकदा नमस्कार केला तर 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून भगवंताला नमस्कार करत राहावं. संतांना नेहमी नमस्कार करत राहावं. संत जे असतात ते नेहमी देवाला नमस्कार करतात. दंडवत दंडापरी काही उरी नुरवावे, किंवा लिंग का प्रतिमा दिठी देखत खेवो अंगेष्टी लोटी जे का काठी पडली जैशी. ज्ञानोबारांनी वर्णन केले, तया प्रिय देवतालया यात्रा दिके करावया 8ही प्रहर पाया उळी ग गापे. म्हणजे जसा पायाला बोहरा बांधलेला आहे तसा देवाच्या यात्रा तो करत राहतो. त्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा दिसला, भगवंताचं शिवलिंग असेल किंवा प्रतिमा दिसली की ते लगेच नमस्कार करतात. दंडवत नमस्कार करतात. दंडवत नमस्कार म्हणजे जशी काठी आपण वरून टाकल्यानंतर जमिनीला सर्व बाजूनी टेकते तसे. ते आताच सांगितले होय. देखत खेव अंगेश ती लोटी जे का काठी पडली जायची. कधी काठी पडावी त्याप्रमाणे ते नमस्कार करतात. माझे कपडे खराब होतील किंवा मला त्रास होईल, मी कसं काय सगळं नमस्कार करू? कारण नमस्कार केल्यानंतर अहंकार कमी होत असतो. अभिमान जाण्याकरता नमस्कार आहे, परंतु भक्त्या शब्द वापरला आहे बरं का. एकदम नमस्कार करतात ते एकदम रीती म्हणून किंवा रिवाज म्हणून नमस्कार करत नाही. बरेच वेळेला आपण नमस्कार करतो पण त्याने केलं म्हणून आपण करायचं. बरेच वेळेला नमस्कार वरवरचा असतो, बरेच वेळेला तळमळीचा असतो आणि काही वेळेला श्रद्धेचा नमस्कार असतो. वरवरचा नमस्कार कधी कधी लोक करतात, त्यांनी केला म्हणून आपण करायचा, नाही केला तर त्यांना वाईट वाटेल. हा नमस्कार काय एवढा उपयोगाचा नाही. श्रद्धेचा नमस्कार आहे. श्री संतांचे या माथाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत. देवाला, संतांना साष्टांग नमस्कार ते करतात. ह्या नमस्काराचं खूप मोठं वर्णन आलेलं आहे भागवतामध्ये सुद्धा. तत्तेनुकंपां सुसमीक्षमानो भुंजान एवात्मकृतं विपाकम हृद्वाग वपुभिर विदधन नमस्ते जीवेत यो मुक्तिपदे दायभाग असं म्हटलेलं आहे. दायभाग म्हणजे हृदयाने, वाणीने, शरीराने नमस्कार ते करतात असं वर्णन केलेलं आहे. किंवा प्रणमेत दंडवत भूमौ आश्व चांडाल गोखरम असं म्हटलेलं आहे. म्हणजे पशु, पक्षी, प्राणी काही काय महात्मे असे असतात ते काही दिसलं त्याला नमस्कार करतात. एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये कथा आली. एक दंडवत स्वामी नावाचे स्वामी होते. ते त्यांचं पहिलं नाव दंडवत स्वामी नव्हतं, ते आपले बसलेले असायचे. एकनाथ महाराज गंगेवर स्नान केलं की जाता जाता त्या स्वामीकडे जायचे आणि त्यांना दंडवत नमस्कार करायचे आणि आपले घरी जायचे. अनेक दिवस असं नाथ महाराजांनी त्यांना नमस्कार केला. शेवटी त्यांना लाज वाटायला लागली की एवढा मोठा महात्मा रोज आपल्याला नमस्कार करतो. हात धरला, म्हणजे नाथ महाराज तुमच्यासारखी शांती मलाही प्राप्त झाली पाहिजे, याच्याकरता मला काहीतरी उपदेश सांगा. एकनाथ महाराज म्हणले, रोज उपदेश करूनच जातो मी इथून तुम्हाला. म्हणजे काय उपदेश काय करायचं? म्हणजे काय नाही, नमस्कार करणं हे सगळ्यात मोठं साधन आहे. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. किंवा नमस्काराचं खूप वर्णन ज्ञानोबारांनी अनेक ठिकाणी केलं आहे. आता पुढे येणारच आहे. नमश्यंता पदावर ज्ञानोबारांनी लिहिलेलंच आहे, पण आणखी ठिकाणी आहे. नमिता मानापमान गळाले किंवा का फळली आता रुचिया शाखा, ते येणारच आहे पुढे. तेव्हा अशा प्रकारे नमस्कार भक्ती तुम्ही करा म्हटल्यानंतर त्या दंडवत स्वामीने जे नमस्कार करायला सुरुवात केली, जो दिसेल त्याला नमस्कार, जो दिसेल त्याला नमस्कार,
जड असेल, सजीव निर्जीव नेनती, देखल्या वस्तू उजूल उठती मीच म्हणून. नमस्कार करताना मग सजीव आहे का निर्जीव आहे काय नाही, सगळ्यात परमात्मा आहे असं समजून नमस्कार करायला लागले. त्याचा परिणाम असा झाला, त्यांनी एका मेलेल्या गाढवाला नमस्कार केला, ते गाढव जिवंत झालं होतं. त्यांचं नावच पुढे दंडवत स्वामी पडलं. कशाकरता सांगतोय? नमस्यंता. ज्ञानोबारायांचं चिंतन तर आपल्याला पुढं पाहायचं आहे, पण नमस्कारामध्ये फार मोठी शक्ती आहे. अशा प्रकारे ते नमस्कार करतात की नमस्कार करत करत नमे इति नमहा, मी कोणी नाही आणि माझं काही नाही, अशा भूमिकेवर ते प्राप्त होतात. त्यांचा अहंकार परमात्मा स्वरूपात विलीन होऊन जातो. नमस्यंता पदावर आचार्यांनी लिहिले, हृदयेशयम आत्मानम नमस्यंता, म्हणजे हृदयात असलेला जो आत्मा आहे, परमात्मा आहे, त्याला नमस्कार करतात. म्हणजे तत्स्वरूप होऊन जाणं हाच खरा नमस्कार आहे, आपण जीवाने वेगळं न उरणं. म्हणून अशा प्रकारे ते नमस्कार करतात. सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रता नमस्यंतस्य माम भक्त्या. पण हे सगळं करताना भक्ती महत्त्वाची आहे बरं का. कीर्तन करताना भक्ती महत्त्वाची आहे, प्रेमपूर्वक कीर्तन. त्याच्यानंतर प्रयत्न करताना सुद्धा त्यांच्या अंतःकरणात भक्तीच असते. त्याच्यानंतर यतनता झाल्यानंतर दृढव्रता, कोणतंही व्रत ते करतात पण भक्तीने करतात. त्याच्यानंतर नमस्कार करतात, हे सुद्धा भक्तीने करतात. म्हणून शेवटी भगवान म्हणतात, सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रताः नमस्यंतस्य माम भक्त्या. आणि भक्ती त्यांच्या अंतःकरणात असल्यामुळे नित्ययुक्ताः, ते नित्य माझ्याशी जोडलेले असतात, मत्स्वरूपच होऊन गेलेले असतात. आणि अशा प्रकारे उपासते, आस्ते, माझ्याजवळ नेहमी राहतात, माझ्या स्वरूपातच नेहमी मिसळलेले असतात आणि माझ्या स्वरूपात राहून माझी सेवा करत असतात. म्हणून नित्ययुक्ता उपासते. याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे चिंतन लिहिलं आहे, हे सुद्धा सुंदर चिंतन लिहिलं आहे. ज्ञानोबारायांनी पहिल्याच ओळीमध्ये कीर्तन भक्तीचं वर्णन केलं. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नावचे नाही पापाचे ऐसे केले. ज्ञानोबारायांनी काय चिंतन केलं याचा विचार थोडासा आपण करूया उद्याच्या प्रवचनात. पुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.